बघितलं प्रदीप भैयाच्या आपलं प्रवीण भैयाच्या कानात म्हणलं भैया स्टेज कसं आहे, त्याची कॅपॅसिटी आहे का एवढं बसवायची. पण आज इथं आल्यानंतर मी पाहिलं की आमच्या या जिल्हा परिषद गटातनं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार थांबा थांबा एवढ्या चिटक्या देतात काय समज. आज आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार दीपालीताई राऊत, एकदा जोरदार टाळ्या वाजून आशीर्वाद द्या त्यांना. तसे ते या मातीची सून आहे आणि आमच्या मातीची लेक आहे. शुभम शिंगाडे पंचायत समिती शेळगाव गणाचे उमेदवार आहेत आणि गोरकादलिंग निमगाव गणा पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत. अगदी सर्वसामान्य कुटुंबातले हे उमेदवार बघितल्यानंतर प्रदीप दादा मला 2007 सालची आठवण झाली. एका सामान्य घरातलं पोरगं राजकारणात आलं. राजकीय पार्श्वभूमी नाही, वडील खासदार आमदार पंचायत समिती सदस्य काही नाही, वडिलांचा ना कारखाना ना सोसायटी काही संबंध नाही. एका रेशनिंग दुकानदाराचं पोरगं राजकारणात आलं आणि सामान्य माणसाला सोबत घेऊन कटावमांचा दुष्काळ संपवण्याचा संकल्प करून लोकांच्या समोर गेलं आणि बघता बघता लोकांनी आशीर्वाद दिले. तेव्हाही असंच झालं होतं, सगळे नेते एका बाजूला कार्यकर्ते एका बाजूला. आज इथली माणसांची उपस्थिती बघितली, मला प्रश्न पडला होता. मी इथं बऱ्याचदा येऊन गेलो कार्यक्रमाला आणि मला प्रश्न पडला होता की आता किती लोक असतील, कसा कार्यक्रम असेल, जमतील का लोक. पण इथली परिस्थिती बघितल्यावर मी प्रवीण भैया सांगतो, इथला निकाल सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता लागणार नाही. एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येनं आज या ठिकाणी लोक आलेत, आमच्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांचं इथं स्वागत करत असताना या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ही जी निवडणूक होते, संस्था प्रवीण भैया, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या ज्या तिन्ही संस्था आहेत, या तिन्ही संस्था ग्राम विकास खात्याच्या अंतर्गत येतात. मगाचपासून तुमची भाषणं चाललेत, त्या सगळ्या भाषणवाल्यांना मला सांगायचंय की बाबांनो, जे जे काम या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून होतं ते प्रत्येक काम हे ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून येतं. या गावखेड्याचा विकास हा ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होत असतो. म्हणजे ह्या भागातली, या गावातली जी जी कामं आहेत ती सगळी कामं ग्रामविकास खातं मंजूर करतं. ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येणारी कामं सांगतो प्रवीण भैया. मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकासची, प्रधानमंत्री सडक योजना ग्रामविकासची, 3054चा रस्ता ग्रामविकासचा, 5054चा रस्ता ग्रामविकासचा, 2515 ग्रामविकासचं, अंतर्गत रस्ता ग्रामविकासमधनं, गटर ग्रामविकासमधनं, मंदिर ग्रामविकासमधनं, गावची स्मशानभूमी ग्रामविकासमधनं, हायमास पोल बसवायचा आहे ग्रामविकासमधनं, गावात डीपी बसवायचा असला लाईटचा तरी ग्रामविकासमधनं, घरकुल बांधायचं ग्रामविकासमधनं, विहीर खोदायची ग्रामविकासमधनं. या गावातलं असं एक काम नाही
की जे काम गाव विकास खातं सोडून करता येतं, प्रत्येक काम गाव विकास खात्याच्या माध्यमातून करता येतं. तर माझं सांगणं तुम्हाला एवढं आहे की ही माणसं जेव्हा दोन्ही संस्था मध्ये निवडणूक लढवतात तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो की ही माणसं काम करणार आहेत कुठून. पण मी आता इथं सांगतो, निमगावकरांना, आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, या तिन्ही उमेदवारांना आपण निवडून द्या. अख्खं ग्राम विकास खातं या तिघांच्या पाठीशी उभं करतो. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, उद्या दुसरं जरी कोणी उभं राहिलं आणि निवडून आलं, ते बोलतो ना पुढे आहे, आताशी स्टार्टर मारलाय. तेव्हा ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून या गावखेड्याचा विकास आपल्याला करता येईल. आणि उद्या जरी कोणी म्हटलं, माझे मित्र सहकारी इथं मंत्री आहेत आणि दुसरे मित्र त्यांच्या सोबत आहे, मला सुरुवातीला कोणच समजत नाही. मला एवढी दिवस कार्यकर्त्यांनी मरायचं, एकमेकाच्या विरोधात डोकी फोडायची, सगळं करायचं, आणि 5 मिनिटात एक झाले कार्यक्रम झाला. युती आघाडी तिकडे झाली भैया, नेत्यांची आघाडी समोर झाली, पण मतदारांची आघाडी भारतीय जनता पक्षासोबत झाली आहे. मी इथून सांगतो आपल्याला, अगदी उद्या जरी कोणी म्हटलं तरी हर्षवर्धन भाऊला सुद्धा ग्राम विकास खात्यातनं एखादं काम करायचं तर मलाच पत्र द्यायला लागेल. तेव्हा काळजी करू नका. आता तर ही पोरगी आमच्या मानखटावची लेखच आहे आणि तुझ्यासाठी स्पेशल पॅकेज आहे. निमगावकरांना सांगतो मी, स्पेशल पॅकेज आहे. तेव्हा काळजी करायचं अजिबात काम नाही. या भागात जे जे काम करायचंय त्या त्या कामाच्या बाबतीत भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभा राहील, हे ताकदीने या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. आता बोलताना अनेक लोकांनी अनेक विषय मांडले. मला वाटलं माझा मानखटाव दुष्काळ आहे, नाही असं मला वाटत होतं पहिल्यापासून. आणि इथं तर काही संबंधच नाही, इथं दुष्काळाचा काही संबंध नसावा असं माझं मत होतं. ज्या तालुक्यातनं मी येतो त्या ठिकाणी आपण बघितलं 100% दुष्काळी भाग. तुळशी बारशीच्या लग्नाला सुद्धा उसाचं कांड आमच्या तालुक्यात कधी मिळत नव्हतं. तुळशी बारशीच्या लग्नाच्या अगोदर एखादा ट्रॅक्टर बाजारपेठांना आणायचा आणि मग ऊस खाली उतरायचा आणि मग एक एक ऊस खरेदी करायचा आणि मग जाऊन तुळशी बारशीचं लग्न लावायचं. त्या तालुक्यात आम्ही संकल्प केला, आज 5 साखर कारखाने आहेत आणि 5 साखर कारखान्याला पुरेल एवढा ऊस माझ्या तालुक्यातनं बाहेर जातो. आमचा तालुका दुष्काळमुक्तीकडे चाललाय. आणि या तालुक्यात अजूनही 22 गावांच्या पाण्याचा विषय आहे, पेंडिंग आहे. हे कसं असू शकतं? आणि या भागाला सगळं आहे ना, पहिलं 20 वर्ष, आताचं 7-8 वर्ष मंत्रीपद सगळंच आहे. यावेळी हे प्रश्न नाही राहिले पाहिजेत. माझी विनंती आहे, त्यांनाही माझी विनंती आहे, हे प्रश्न सुटले पाहिजेत. जेव्हा आपण सत्तेत असतो, आपण जेव्हा शासनामध्ये आणि पदावर बसतो, जेव्हा आपण आपल्या पाठीशी एवढी ताकद असते, तेव्हा हे प्रश्न सुटले पाहिजेत. आता जर तुम्ही लोकांना दम द्यायला लागला की जर भाजपला मत दिलं तर पाणी येणार नाही, आता कसं चालेल असं? भारतीय जनता पक्ष देशामध्ये, राज्यामध्ये सत्तेत आहे. मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा आहे. आणि जे पाणी सोडायचं खातं आहे ना प्रवीण भैया, जलसंपदा, ते पण विखे पाटलांच्याकडे आहे ना. आणि कसं काय पाणी कोण थांबवू शकतं? चिंता करू नका तुम्ही, पाण्याच्या बाबतीत अजिबात चिंता करू नका. पाण्यात राजकारण आणायचंही नसतं. माझं म्हणणं आहे, नेते नाही पुढच्या सांगणार, तसलं पाप नका करत जाऊ, ते पाप नका करत जाऊ. लोकांनी खूप प्रेम दिलंय तुम्हाला आणि अगदी एखाद्या वेळी नाही तुम्हाला मत दिलं की लगेच दुश्मन होईल का लोक तुमची? असं कसं चालेल? आजपर्यंत या लोकांनी तुमच्यावर डोळे झाकून प्रेम केलंय. आता एका दिवशी लोकशाहीत इच्छा झाली तुम्हाला नाही मत द्यायचं, दुसऱ्याला द्यायचं, की लगेच दुश्मन, लगेच बंदूक. असं नाही चालणार. लोकांना विश्वासानं सोबत घ्यायला लागेल. आता तुमचं कधी जमेल नाही जमेल, पण खालच्याचं लगेच कसं जमेल? तुमचं ठीक आहे, इकडे ताईची व्यवस्था झाली, तिकडे बाबाची व्यवस्था झाली, तिकडे दुसऱ्या बाबाची व्यवस्था झाली.
मग हे सगळं तुमची व्यवस्था झाली की तुम्ही वाटून घेतलं. पण या गरीबाच्या बिचार गरीब पोरांनी ज्या वर्षानुवर्ष ज्यांनी घालवलं त्यांनी कुठं जायचं, त्यांनी कुठं उभं राहायचं, हे कधीतरी आपण याचा विचार केला पाहिजे. मग माझं सांगणं या निमित्ताने एवढं आपल्याला, या भागातल्या पाण्याच्या बाबतीत तुम्ही बिनधास्त राहा. कधी या भागातल्या पाणी प्रश्नाच्या संदर्भात असं कुणी पाणी अडवू शकत नाही आणि कुणी अडवायचा प्रयत्न केला तरी अडवू देणार नाही. मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत, आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत. आपण सातत्यानं अनेक गोष्टीविषयी बोलला. मला तर आता कौतुक वाटलं, निमगाव केतकीच्या पोलीस स्टेशनचा विषय सांगितला तुम्ही.